Okay. So, in the last few lectures, we discussed about coordination compound and IUPAC nomenclatures of the coordination compound. Now we are going to discuss theories of bonding in the complexes. दोन theories आहेत, एक आहे valence bond theory आणि एक आहे CFT crystal field theory. सगळ्यात पहिला आपण कोणती डिस्कस करूया तर valence bond theory डिस्कस करूया. आता इथे बघा व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी डिस्कस करण्याआधी मी एक एक्झाम्पल घेते म्हणजे विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करते. हा CONH3 6 3+ असा कंपाऊंड आहे आणि तुम्हाला ब्रॅकेट मध्ये असं दिलेलं असते की हा लोस्पिन आहे म्हणून. काय आहे म्हणून दिलेलं आहे? लोस्पिन. काय आहे म्हणून दिलाय? जर तुम्हाला लोस्पिन दिलंय किंवा हाय स्पिन असं दिलंय ब्रॅकेट मध्ये पहिल्यापासून, तर लो स्पिनच्या केसमध्ये स्पिन पेअरिंग होत असते. जर कंपाऊंड आहे तो लो स्पिन आहे तर त्या केसमध्ये काय होत असते तर स्पिन पेअरिंग. काय होत असते? स्पिन पेअरिंग. आणि हाय स्पिन असेल तर त्या कंपाऊंड मध्ये तो स्पिन फ्री असतो. काय असतो? स्पिन फ्री, म्हणजे त्याचं स्पिन पेअरिंग होत नाही. आता कसं होत नाही हे पण सांगते. आता जो एखादा कंपाऊंड लो स्पिन आहे किंवा हाय स्पिन आहे ही कॉन्सेप्ट D4 to D7 कॉन्फिगरेशनलाच अप्लाय होते. जर एखादा कंपाऊंडचं कॉन्फिगरेशनचं डी ऑर्बिटल D1 D2 D3 आहे किंवा D8 D9 D10 आहे तर त्यामध्ये लो स्पिन आणि हाय स्पिनचा काय फरक पडत नाही. लो स्पिन आणि हाय स्पिन असणे आणि स्पिन पेअरिंग होणे हे कोणाला ऍप्लिकेबल आहे तर D4 to D7 ला. ऍक्च्युली एखादा कंपाऊंड लो स्पिन काय आहे किंवा हाय स्पिन काय आहे हे VBT एक्सप्लेन करत नाही. VBT एक्सप्लेन करत नाही. आता लो स्पिन कोण असतात तर असे कंपाऊंड ज्यामधला लिगॅंड काय आहे? स्ट्रॉंग. आणि लिगॅंड स्ट्रॉंग असल्यामुळे स्पिन पेअरिंग होते. स्ट्रॉंग लिगॅंडमुळे काय होत असते तर स्पिन पेअरिंग. स्ट्रॉंग लिगॅंडमुळे काय होत असते तर स्ट्रॉंग लिगॅंडमुळे काय होत असेल तर स्पिन पेअरिंग होत असेल. एखादा लिगॅंड कसा असतो तर वीक लिगॅंड. एखादा लिगॅंड कसा असतो? हा, वीक लिगॅंड असल्यामुळे कंपाऊंड काय असतं तर हाय स्पिन असतं, म्हणजे स्पिन फ्री, म्हणजे त्याचं स्पिन पेअरिंग होत नाही. आता एखादा लिगॅंड स्ट्रॉंग लिगॅंड आहे आणि त्यामुळे स्पिन पेअरिंग होतंय हे CFT एक्सप्लेन करते. कोण एक्सप्लेन करते? पुढची थिअरी क्रिस्टल फील्ड थिअरी. कोणती थिअरी एक्सप्लेन करते? हा. आणि एखादा कंपाऊंड स्पिन फ्री आहे, स्पिन पेअरिंग होणार नाही, हे कोण एक्सप्लेन करते? हे कोण एक्सप्लेन करते? नाही, हे CFTच एक्सप्लेन करते. एखादा लिगॅंड स्ट्रॉंग किंवा वीक लिगॅंड आणि त्याचं त्यामुळे तो लो स्पिन किंवा हाय स्पिन आहे हे सगळं एक्सप्लेनेशन कोण देते? CFT देते. VBT मध्ये आपण डायरेक्टली फक्त घेतो की कंपाऊंड लो स्पिन आहे, हाय स्पिन आहे. कंपाऊंड काय आहे? लो स्पिन आहे किंवा हाय स्पिन आहे. मग व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मध्ये जॉमेट्री, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, जॉमेट्री ह्या दोन प्रॉपर्टीज मेनली काय केले जातात तर डिस्कस केले जातात. आणि हायब्रिडायझेशन. तर जर कोबाल्ट हे CONH3 घेतलं तर कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला जर फाइंड करायचं असेल तर हा X आणि हा काय असणार आहे तर 0. अमोनिया न्यूट्रल लिगॅंड आहे. कसलं लिगॅंड आहे? न्यूट्रल लिगॅंड वरती चार्ज काय असणार आहे तर 0 असणार आहे. सो X + 0 = आन्सर काय येणार आहे तर 3. सो X = काय येणार आहे तर 3. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोबाल्ट काय आहे तर +3. कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? +3. मग कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे म्हणजे हा CO3+ आहे बाळा. काय हा? काय हा? CO3+. आता CO3+ कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 असतो. त्यामुळे त्याचं आउटर कॉन्फिगरेशन असते. आउटर कॉन्फिगरेशन म्हणते मी तुम्हाला. काय म्हणते? आउटर कॉन्फिगरेशन काय असते तर 3D7 4s2 असते. मग जर त्याने किती इलेक्ट्रॉन लूज केले? 3 इलेक्ट्रॉन लूज केले. 3 इलेक्ट्रॉन लूज केले तर 4s मधले 2 आणि 3D मधला 1 किलो. सो कोबाल्ट 3+ च्या केसमध्ये काय येणार आहे तर 3D6
आणि 4s काय येणार आहे तर 0. सो जर ग्राउंड स्टेट आहे, कसली स्टेट आहे? मग ग्राउंड स्टेटला 3d6 1 2 3 4 5 आणि इथं 4p0 पण अवेलेबल असते, कारण 4s ऑर्बिटल आहे म्हणजे 4p पण असणार आहे आणि 4d पण असणार आहे. मग कोण वापरायचं हे बघूया आपण. आता 3d6 आहे म्हणजे 3d1 3d2 3d3 3d4 3d5 आणि 3d काय आहे तर 6 आहे. ही ग्राउंड स्टेट आहे. हा, आता एक्साइटेड स्टेटला ऍक्च्युली स्पिन पेअरिंग होत आहे, कारण लो स्पिन कॉम्प्लेक्स दिले ना. काय दिले? मग मी तुम्हाला काय म्हटलं, जर कॉम्प्लेक्स काय असेल लो स्पिन, तर त्याचं काय होतंय स्पिन पेअरिंग. काय होतंय? मग स्पिन पेअरिंग जर होत असेल, हे बघा हे इथं आहेतच, हे इथं एक होतं इथं एक होतं, हे जे दोन अनपेड होते ते काय होणार आहेत तर पेअर. काय होणार आहे म्हणजे हे डी ऑर्बिटल दोन काय झाले तर एम्प्टी झाले. काय झाले? मग इथं परत काय येणार आहे तर एस आणि इथं परत काय येणार आहे तर पी. मग पुढे आपण हायब्रिडायझेशन करतो. काय करतो आपण ह्याचं? सो आता बघा, ही जी स्टेट आहे ही कोणती स्टेट आहे तर हायब्रिडाइज स्टेट. हायब्रिडाइज स्टेट मध्ये आपण काय करतो की ठीक आहे, हे तर काय आहेत तर सगळे पेड आहेत, हे 2d 1s आणि किती p 3 काय आहेत तर ह्यांचं हायब्रिडायझेशन करायचं. म्हणजे इथं काय येणार आहे तर d2sp3. काय हायब्रिडायझेशन आला? काय हायब्रिडायझेशन आला? d2 काय आला तर sp3. काय हायब्रिडायझेशन आला? हा, काय आला हायब्रिडायझेशन? d2sp3. म्हणजे इथं किती एम्प्टी ऑर्बिटल आहेत? 6. आणि मला 6 एम्प्टी ऑर्बिटल्स लागणार होते. मला का 6 एम्प्टी ऑर्बिटल्स लागणार होते सांगा? कारण अमोनिया किती आहे? 6. लिगँड किती आहे? 6. जेवढे लिगँड आहेत तेवढे मला एम्प्टी ऑर्बिटल्स पाहिजेत. मग इथं एम्प्टी ऑर्बिटल्स कोणते? आतले डी चे 2, एसचा, पी चे. म्हणजे इथं नेक्स्ट हायब्रिडाइज स्टेट नंतर नेक्स्ट काय असते तर मेटल लिगँड बॉन्डिंग. आणि मेटल लिगँड बॉन्डिंगला काय असणार आहे? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 आणि इथं 1 आणि इथं काय आहे तर 3. आता हे जे हायब्रिडाइज्ड आहेत काय आहेत? काय आहे? हायब्रिडाइज्ड. त्याचं पेअरिंग मेटल लिगँड बॉन्डिंग. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. 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 लोन पेअर कोणाचं कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. परत लोन पेअर कशाचं कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड. हा जो तुमचा कोबाल्ट आहे ना CO, ज्यावरती चार्ज काय आहे तर +3, त्याचे किती एम्प्टी ऑर्बिटल होते? 6. तर 6 एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जे अमोनिया आहे काय आहे? काय बाळांनो? हा, काय आहे? अमोनिया. तो अमोनिया स्वतःच्या लोन पेअर्सला कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर. इथं अमोनियाचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर. परत इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. परत इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. परत इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. परत इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर. आलं का लक्षात? येस ऑर नो? आता इथं बघा काय बाळांनो, काय काय समजते. जर हायब्रिडायझेशन D2sp3 आहे किंवा sp3d2 आहे, हायब्रिडायझेशन काय आहे? D2sp3 आहे किंवा sp3d2, तर जॉमेट्री काय असते तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. कसली जॉमेट्री असते? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लो स्पिन आहे म्हणजे स्पिन पेअरिंग झालं आणि त्या स्पिन पेअरिंग मधले आतले डी वापरले गेले. कोणते डी वापरले गेले? मग आतले डी जर वापरले गेले तर त्याला इनर कॉम्प्लेक्स म्हणायचं.
कसला कॉम्प्लेक्स म्हणायचा? कसला कॉम्प्लेक्स म्हणायचा? कसला कॉम्प्लेक्स म्हणायचा? मी काय सांगते लक्षात घ्या. आतले डी वापरले ना, 4s आणि 4p असताना वापरलं काय? 3D. आतले डी वापरले म्हणून तो कॉम्प्लेक्स काय आहे? इनर कॉम्प्लेक्स. दुसरं, हा जो काय कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे ह्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे की नाहीये, तर डिपेंड करते की त्याच्या ऑर्बिटल्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का. कशामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का? मला सांगा, इथं जे ऑर्बिटल्स आहेत त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत का? आहेत? नाही. म्हणून हा कंपाऊंड जो आहे हा नेचर मध्ये कसा असणार आहे? डायमॅग्नेटिक. काय असणार आहे नेचर मध्ये? जर मेटल लिगॅंड बॉन्डिंग मधल्या एका जरी ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असता तर तो नेचर मध्ये कसा असला असता? तर पॅरामॅग्नेटिक. कसला असता? कसा असला असता? पॅरामॅग्नेटिक. हे समजलं? आता अजून एक एक्झाम्पल घेते. नेक्स्ट घेते COF6 3- आणि इथं कंपाऊंड, इथं ब्रॅकेट मध्ये लिहित आहे हायस्पिन लिहित आहे. काय लिहित आहे? मी तुम्हाला काय म्हंटल, हायस्पिन आहे म्हणजे काय आहे? ऍक्च्युली वीक लिगॅंड असतं म्हणून हायस्पिन असतंय. खरं स्ट्रॉंग लिगॅंड आहे किंवा वीक लिगॅंड आहे VBT एक्सप्लेन करत नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून थोडी इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून दिली. हायस्पिन आहे, स्पिन फ्री आहे म्हणजे स्पिन पेरिंग होणार नाही. सो इथं बघा परत, हा कोबाल्ट आहे, ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर करूया? X. हा फ्लोरीन आहे, ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर करूया? -1. सो X प्लस -1 into 6 is equals to काय येणार आहे? तर -3. सो X is equals to -3 plus 6 म्हणजे X is equals to काय झालं तर +3. म्हणजे तुमचं जे कोबाल्ट आहे, काय आहे तुमचं? काय आहे तुमचं? कोबाल्ट. त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3. समजलं +3 कशी आली? ठीक. आता नेक्स्ट, +3 आहे, कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर काय होतं? 27. कॉन्फिगरेशन काय होता? 3d7 4s काय होता? 2. पण ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. +3 आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आहेत? 3. मग 3 रिमूव्ह होताना कोणते रिमूव्ह होणार आहेत? 4s मधले 2, 3d मधला 1. म्हणजे कोबाल्ट 3+ चा ग्राउंड स्टेट मध्ये कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 3d6 4s0 4p0. इथं 4d0 पण लिहिते मी. काय लिहिते? 4d0. त्याचं रिझन आहे. आता ग्राउंड स्टेटला काय असणार आहे? 3d6 1 2 3 4 5. हे 5 झाले. त्यानंतर 4s0, त्यानंतर 4p0, त्यानंतर 4d0. 4s 4p 4d असते की नसते? असते. बरं ठीक आहे. आता 3d6 आहे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. किती अनपेड आहेत? 4 अनपेड आहेत. दुसरी गोष्ट, एक्साइटेड स्टेट मध्ये ह्याचं स्पिन पेअरिंग होणार नाही. एक्साइटेड स्टेट मध्ये पण हे असेच राहणार आहेत. काहीच होणार नाही एक्साइटेड स्टेट मध्ये पण. कारण का? मी कॉम्प्लेक्स कसा आहे म्हटला? हायस्पिन कॉम्प्लेक्स आहे तर त्याचं स्पिन पेअरिंग होत नाही. लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर स्पिन पेअरिंग होतंय. हायस्पिन कॉम्प्लेक्स असेल तर स्पिन पेअरिंग होत नाही. ठीक. मग हायब्रिडाइज स्टेटला मला सांगा, जो आपण कंपाऊंड वरती लिहिलाय त्यामध्ये लिगॅंड्स किती आहेत? किती लिगॅंड्स आहेत? 6 लिगॅंड आहेत. मला एम्प्टी ऑर्बिटल पण किती लागणार आहेत? तर 6. एम्प्टी ऑर्बिटल पण किती लागणार आहेत? 6. त्यामुळे इथला S हा काय घेतला? S.
हे 3 P आणि 2 D ह्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे सांगा? sp3d2. काय हायब्रिडायझेशन असणार आहे? काय असणार आहे? sp3d2 हायब्रिडायझेशन. कसलं हायब्रिडायझेशन असणार आहे? कसलं हायब्रिडायझेशन असणार आहे? sp3d2. आलं का लक्षात मी काय सांगते? आता sp3d2 हायब्रिडायझेशन आहे, मग लास्टला काय असणार आहे? मेटल लिगँड बॉन्डिंग. कसलं बॉन्डिंग असतंय? मेटल आणि लिगँडचं बॉन्डिंग. मेटल लिगँड बॉन्डिंग म्हणजे तो कसला कॉम्प्लेक्स फॉर्म करतो? कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स फॉर्म करतो? कसला कॉम्प्लेक्स फॉर्म करतो? कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म. मग इथं काय येणार आहे? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा काय झाला? 6. आता हे जे हायब्रिडाइज्ड होते 6, ते 6 हायब्रिडाइज मध्ये पेअरिंग. पहिला लोन पेअर बॉन्ड पेअर. फ्लोरीननं एक लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट केला? बॉन्ड पेअर. परत फ्लोरीनचा लोन पेअर बॉन्ड पेअर, फ्लोरीनचा लोन पेअर बॉन्ड पेअर, लोन पेअर बॉन्ड पेअर, लोन पेअर बॉन्ड पेअर, लोन पेअर बॉन्ड. हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3d. कॉम्प्लेक्स फॉर्म होताना कसा होणार आहे? हा CO. इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. परत 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 लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड. परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आलं लक्षात? आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे सांगा? 3-. परत ह्याची जॉमेट्री काय असणार आहे? sp3d2 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे जॉमेट्री काय असणार आहे? तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की स्पिन ह्याच्या जे काही हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का? नाहीये. हायब्रिडाइज्ड जे काय स्टेट आहे ही हे पूर्ण एनर्जी लेवल बघा. पूर्ण बघा. मेटल लिगँड बॉन्डिंगचं बघा. त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का? किती अनपेड आहेत? 4. म्हणजे हा नेचर मध्ये कसा असणार आहे? कसं असणार आहे? पॅरामॅग्नेटिक. कसं असणार आहे नेचर मध्ये? पॅरामॅग्नेटिक. कारण अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. दुसरं जे डी वापरलं गेलं इथं, काय वापरलं गेलं? ते आतलं डी वापरलं गेलं का बाहेरचं डी वापरलं गेलं? मग बाहेरचं डी वापरलं गेलं म्हणजे हा कसला कॉम्प्लेक्स असणार आहे? कसला कॉम्प्लेक्स आहे? कसला कॉम्प्लेक्स आहे? आउटर. बाहेरचा डी जर आपण वापरला तर कॉम्प्लेक्स कसला असणार आहे? तर आउटर कॉम्प्लेक्स. आतलं डी जर वापरला तर कॉम्प्लेक्स कसला असणार आहे? तर इनर कॉम्प्लेक्स असणार आहे. समजते? बरं. अजून जर लिगँड 4 असतील, काय असतील लिगँड? 4. तर 4 लिगँडला 2 कॉन्सेप्ट पॉसिबल आहेत, की एक तर हायब्रिडायझेशन sp3 पॉसिबल आहे किंवा एक तर हायब्रिडायझेशन dsp2 पॉसिबल आहे. जर हायब्रिडायझेशन sp3 आहे तर जॉमेट्री कशी आहे? तर टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. आणि जर dsp2 आहे तर काय असणार आहे? तर स्क्वेअर प्लॅनर. कसली जॉमेट्री? इथं बघा sp3 असेल तर टेट्राहेड्रल आणि dsp2 असेल तर स्क्वेअर प्लॅनर. त्याला लो स्पीड आणि हाय स्पीडची कॉन्सेप्ट अप्लाय होत नाही. जेव्हा जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आहे त्यावेळेस फक्त तुम्हाला कंपाऊंडच्या पुढे लो स्पिन किंवा हाय स्पिन देतं. जर टेट्राहेड्रल आहे तर तिथं लो स्पिन हाय स्पिन दिलेलं नसते. किंवा dsp2 स्क्वेअर प्लॅनर जरी असेल तरी तिथं काही दिलेलं नसते की तो लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे का हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. एक्झाम्पल समजले मी काय काय सांगितले ते? ठीक आहे. आता सगळ्यात पहिला ह्याचे रूल्स बघूया जे आपण डिस्कस करणार आहे. मुंह बंद हा अभी नो बातें. इथं बघा द हायब्रिडाइज स्टेट इज अ थेरॉटिकल स्टेट. मी ह्याच्या आधी सांगितलंय आणि 11वीलाही सांगितलेलं होतं की हायब्रिडायझेशन ही टोटली इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. आपण असं होतंय असं कन्सिडर करत असतो.
So hybridized state is theoretical state describes how complexes are formed. VBT is based on the concept of what? Hybridization. The hybrid orbital neither exists nor can be detected spectroscopically. It is an imaginary. यश बातें नहीं चाहिए, इधर ध्यान दे चाहिए. So these orbitals, however, helps us to describe the structure of coordination compound. कसं? जर sp3d2 hybridization आहे किंवा d2sp3 hybridization आहे तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असणार आहे. जर sp3 हायब्रिडायझेशन आहे तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे. जर dsp2 आहे तर स्क्वेअर प्लॅनर असणार आहे. दुसरं, अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक आहे. सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत तर फेरोमॅग्नेटिक. So the steps involved in describing bonding in coordination compound use the following concepts. आता काय following concepts आहेत बघा. काय आहेत बघा इथं. सगळ्यात पहिला काय पॉइंट बघा. The metal ion provides vacant d orbital. कसला ऑर्बिटल प्रोव्हाइड करतो? Metal ion provides a vacant d orbital for the formation of coordinated bond with what? With ligands. मेटल आयन प्रोव्हाइड केलेले का वॅकंट डी ऑर्बिटल? केलेले. एकतर आतले किंवा बाहेरचे पण होते. मेटल आयन प्रोव्हाइड्स अ वॅकंट डी ऑर्बिटल फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड विथ लिगँड्स. फक्त डी ऑर्बिटल मध्ये असं होतंय, लिगँड बॉन्डिंग नाही आहे. डी बरोबर एस पण अवेलेबल असते आणि पी पण अवेलेबल असते. डी बरोबर एस पण अवेलेबल असते आणि पी पण अवेलेबल असते. सो the vacant d orbitals along with s and p orbitals of metal ion take parts in what? Hybridization. ठीक आहे. हायब्रिडायझेशन झाले. पुढे काय हायब्रिडायझेशन झाल्यानंतर ना the number of vacant hybrid orbital is equal to number of ligand donor atoms surrounding the metal ion, which is equal to the coordination number of metal. आपण काय म्हटलं? मेटलचं कोऑर्डिनेशन नंबर काय असतंय? फिक्स्ड. हायब्रिडायझेशन ही टोटली थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. त्यामुळे जे काही एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल मी वापरणार, डी एस आणि काय असणार आहेत? पी. मग मला 6 लिगँड्स आहेत. किती लिगँड्स आहेत? 6. तर 6 लिगँड साठी इनर कॉम्प्लेक्स असेल तर आतले 2 डी, मग एक एस आणि बाहेरचे 3 पी असं वापरणार आहे. The number of vacant hybrid orbital formed is equal to the number of ligand donor atom surrounding the metal ion, which equals to corresponding coordination number of the metal. जो काही coordination number आहे मेटलचा, कोणाचा? मी तुम्हाला आता बघितलं. आपण CONH36 बघितलं. CONH36 मध्ये लिगँड किती होते? 6. 6 लिगँड होते म्हणून मी काय वापरलं? आतले 2 डी, मधला एक एस आणि बाहेरचे 3 पी असं वापरलं. जर आउटर कॉम्प्लेक्स होता COF63 मायनसला मी काय केलं? एक एस, 3 पी आणि बाहेरचे 2 डी. म्हणजे जेवढे लिगँड आहेत तेवढ्यांचंच मी हायब्रिडायझेशन करणार आहे. The overlap between the vacant hybrid orbitals of metals and field orbitals of ligands. कुणाचं field orbital? लिगँडचं ऑर्बिटल नो डाउट फील्ड असणार आहे. पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, लोन पेअर असते. काय असते? हा. सो एम्प्टी ऑर्बिटल ऑफ मेटल, एम्प्टी ऑर्बिटल ऑफ is overlapped with the field orbital of ligand. Field orbital of, so overlap between vacant hybrid orbital of metal and field hybrid orbital of ligand leads to formation of metal ligand coordinate bond. कसला बॉन्ड? कसला बॉन्ड? मेटल लिगँड कोऑर्डिनेट बॉन्ड. मेटल लिगँड कोऑर्डिनेट बॉन्ड. इथं बघा, मी हे 3 हे 1 हे 3 आणि हे 2 किती झाले? 6.
एम्प्टी ऑर्बिटल आहेत त्यांचं मी हायब्रिडायझेशन केलं. हा, मग जेव्हा ओव्हरलॅपिंग झालं तर मेटल आयनचा एम्प्टी आणि लिगँडचा फील्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप करतो. मेटल आयनचा एम्प्टी आणि लिगँडचा फील्ड ऑर्बिटल काय करतो, ओव्हरलॅप, आणि त्यामध्ये काय फॉर्म होते तर मेटल लिगँड बॉन्डिंग फॉर्म. काय फॉर्म होत आहे, मेटल लिगँड बॉन्डिंग. काय फॉर्म होत आहे, समजलं, येस ऑर नो? बरं, मग मला माहित आहे ना हायब्रिडायझेशन जे असेल तसं त्याप्रमाणे जॉमेट्री. मग sp3d2 किंवा d2sp3 असेल तर कसली जॉमेट्री असणार आहे तर octahedral geometry. So the hybrid orbital used by the metal ion points in the direction of the ligand. ठीक आहे ना. आता जो ऑर्बिटल आहे डी ऑर्बिटल, कोणता ऑर्बिटल आहे तो डी ऑर्बिटल n-1d आहे का nd आहे? CONH3 ला आपण n-1d वापरला आणि COF6 ला आपण n असं म्हटलं ना मी तुम्हाला, CONH3 ला n-1d वापरला, आतला डी ऑर्बिटल वापरला. कोणता वापरला, कोणता वापरला, कोणता वापरला, आतलाच वापरला ना. बघा इथे बघा, हा कोण आहे CONH3 3+ आहे ना, ह्याला कोणता वापरला, आतला डी, 3D वापरला. 3D 4s आणि काय तर 4p आहे, आणि इथं डी वापरला, बाहेरचा डी वापरला. मग तुम्हाला मी काय म्हटलेलं, जर आपण बाहेरचा डी वापरला तर तो कसला कॉम्प्लेक्स आहे, आउटर कॉम्प्लेक्स, आणि जर आतला डी वापरला तर बाहेरचा डी वापरला तर आउटर कॉम्प्लेक्स आणि आतला डी वापरला तर इनर कॉम्प्लेक्स. सो द n-1d or nd orbital used in hybridization allows the complexes to be classified as a outer orbital or it is classified as a inner orbital complex. एक तर outer orbital complex आहे किंवा inner orbital complex. आता इथे लक्ष द्या काय, for hybridization in the outer orbital complexes nd orbital are used and in the inner orbital complexes n-1d is used. Type of hybridization, बाळांनो, type of hybridization decides the structure of the complex. काय सांगितलं मी तुम्हाला, d2sp3 असू दे किंवा sp3d2 असू दे, कसला असणार आहे जॉमेट्री, कसली असणार आहे जॉमेट्री, octahedral. Now steps to understand metal ligand bonding. काय आहेत बघा steps to understand metal ligand bonding मध्ये. सगळ्यात पहिला आपण काय केलं, मेटल आयनचं काय फाइंड केलं, ऑक्सिडेशन नंबर. परत एकदा बघा काय काय केलं आपण. सगळ्यात पहिला मेटल आयनचं काय फाइंड केलं, ऑक्सिडेशन नंबर. मग त्याचं नॉर्मल कॉन्फिगरेशन हा होता, +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले म्हणून बाहेरचे 2 आणि आतला 1 रिमूव्ह केला आणि ग्राउंड स्टेट लिहिली, एक्साइटेड लिहिली. आता एक्साइटेड स्लिट लिहिताना मी चेक केलं की हा कॉम्प्लेक्स मला काय दिलाय, लो स्पिन दिलाय, त्यामुळे स्पिन पेअरिंग होणार आहे. काय होणार आहे, मग स्पिन पेअर केलं मी, काय केलं मी, स्पिन पेअर. मग हायब्रिडायझेशन स्टेटला मी बघितलं की हा आतले 2 डी अवेलेबल आहे, मग बाहेरचा 1 एस आणि मग पुढचे 3 हायब्रिडायझेशन केलं आणि मग मेटल लिगँड बॉन्डिंग केलं. काय केलं मग, मेटल लिगँड बॉन्डिंग. बघा सगळ्यात पहिला स्टेप्स टू अंडरस्टँड मेटल लिगँड बॉन्डिंग मध्ये सगळ्यात पहिला काय आहे, फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयनचे काय फाइंड करायचे आहे, ऑक्सिडेशन नंबर. पुढे काय करायचं आहे, राइट द व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द मेटल आयन. पुढे फाइंड केलं, सी वेदर द कॉम्प्लेक्स इज लो स्पिन और हाई स्पिन. आता लो स्पिन और हाई स्पिन इज ऍप्लिकेबल ओनली टू विच कॉम्प्लेक्सेस, म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि कॉन्फिगरेशन काय आहे, D4 to D8. D4 to D8 म्हटलंय पण D7च, D4 to D4 to D4 to D7. पुढं, from the number of ligands find the number of metal ion orbitals required for bonding. नंबर ऑफ लिगँड पासून मी फाइंड केलं, मला 6 पाहिजे होती, मी 6चं हायब्रिडायझेशन केलं. मग ते आउटर आहेत का इनर आहेत ते टोटली डिपेंड करते, लो स्पिन आहे का. मी काय म्हटलं, लो स्पिन असेल तर काय होणार आहे,
लो स्पिन असेल तर स्पिन पेअरिंग, लो स्पिन, हाय स्पिन. Identify the orbital of the metal ion available for hybridization and type of hybridization involved. Write the electronic configuration of hybridization लिहिलं. Show the filling of orbital after the complex formation. दाखवलं ना आपण metal ligand bonding ला. Yes. Determine the number of unpaired electron. Determine केलं. Diamagnetic सगळे पेड असतील तर, पॅरामॅग्नेटिक जर एक जरी अनपेड असेल, एक जरी पॅरामॅग्नेटिक, एक जरी अनपेड. समजलं का? आता इथं बघा, हे कंप्लीट करून घ्या. जर कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल तर जॉमेट्री लिनियर जॉमेट्री असते. जर कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 2 तर जॉमेट्री कशी जॉमेट्री असते तर लिनियर जॉमेट्री आणि एसपी हायब्रिडायझेशन. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे तर sp3 असते. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे तर स्क्वेअर प्लॅनर असते. परत चारच. टेट्राहेड्रल असेल तर sp3, स्क्वेअर प्लॅनर असेल तर dsp2 आणि d2sp3 आहे किंवा sp3d2 असेल तर ते कसला जॉमेट्री असते तर ऑक्टाहेड्रल असते. काय असते? ऑक्टाहेड्रल. काय असते? कंप्लीट करा हा वाला पार्ट. झालं? ठीक आहे. हा, इथं गिवन द VBT डिस्क्रिप्शन ऑफ बॉन्डिंग फॉर ईच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस आहे. प्रेडिक्ट इट्स काय म्हटलंय तर प्रेडिक्ट इट्स मॅग्नेटिक बिहेवियर. काय आपल्याला प्रेडिक्ट करायचंय? मॅग्नेटिक बिहेवियर. आता जे जे मी सांगते ते लक्ष द्या काय. ZnCl4 आहे काय, टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. लोस्पिन बिस्पिन काय दिलेलं नाही. पण एक ट्रिक सांगते तुम्हाला. जेव्हा कधी हॅलाइड्स आहेत ना, काय आहेत, इट कम्स अंडर वीक लिगॅन्ड. कशा लिगॅन्ड मध्ये येतात? त्यामुळे त्यांचं स्पिन पेअरिंग होत नाही. काय होत नाही? आता ह्या केस मध्ये बघा, ZnCl4 2 मायनस आहे. मग सगळ्यात पहिला झिंकचं ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचं. काय फाइंड करायचं बाळू? x-4 इज इक्वल्स टू -2. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +2. झिंकचं ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे तर +2 येणार आहे. झिंकचं ऑक्सिडेशन नंबर +2. ठीक आहे. मग झिंकचं ऑक्सिडेशन नंबर जर +2 येत असेल तर 3d10 4s2 4p0 हा त्याचा कॉन्फिगरेशन असते. काय असते त्याचा? मग जर +2 आहे, Zn काय आहे, मग किती इलेक्ट्रॉन गेले +2 म्हणजे? मग 2 इलेक्ट्रॉन इथले गेले. मग ठीक आहे, हा ग्राउंड स्टेटला काय असणार आहे तर 3d10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 4s0 आणि काय तर 4p0. किती लिगॅन्ड आहेत? 4. मग 4 लिगॅन्ड आहेत यश, तर 1 s आणि 3 p युटिलाइज झाले म्हणजे कसला हायब्रिडायझेशन असणार आहे? मग sp3 म्हणजे कसली जॉमेट्री असणार आहे? मार्क आहे का यश? अभी जरा कम मार्क आहे का? कसली जॉमेट्री आहे ही? टेट्राहेड्रल आहे. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. सगळे कसे आहेत इलेक्ट्रॉन्स? इलेक्ट्रॉन्स कसे आहेत सगळे? पेड म्हणजे हा कसा असणार है? अब तुम बोलोगे कि मैम यहाँ पे तो एम्प्टी है. देखो अगर फ्यूचर में फिल भी हो रहे तो यहाँ पे सभी लिगैंड्स ही आ रहे हैं ना, लोन पेयर टू बॉन्ड पेयर, लोन पेयर टू बॉन्ड. सो हा कसला आला? टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री आली? इथं बघा, हा CO H2O 6 2+ आणि कॉम्प्लेक्स काय म्हटलंय इथं? कॉम्प्लेक्स काय म्हटलंय?
हाय स्पिन. हाय स्पिन म्हणजे स्पिन फ्री आहे, म्हणजे स्पिन पेअरिंग होणार नाही. बरं ठीक आहे. कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट बाळांनो इथं +2 येते, कारण इथं एक्स कन्सिडर केला, इथं काय कन्सिडर केला, 0 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +2. सो कोबाल्ट 2+ कॉन्फिगरेशन मग काय येणार आहे 3d7 4s0 आणि 4p काय येणार आहे तर 0. मी पहिल्यापासून 3d7 ठेवलं, 4s मधले 2 काढले. ग्राउंड स्टेटला ग्राउंड स्टेटला 3d7 4s2 आणि काय आहे तर 4p0, म्हणजे मला 4d0 पण लागणार. काय लागणार आहे, का 4d0 लागणार सांगा, हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे, स्पिन पेअरिंग होणार नाहीये, त्यामुळे हा डी एम्प्टी होणार नाही. मग इथं कोण आहे बघा, d1 d2 d3 d4 d5 d6 आणि काय आहे तर मग हे 3 राहिले अनपेड आहेत, अनपेडच राहणार आहेत. ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, हायब्रिडाइज स्टेट. हायब्रिडाइज स्टेट लिगँड किती आहेत 6 आहेत, म्हणून मी तर काय केलं 6 वापरले. 6 कोणते sp3d2. मग त्यापुढे मग त्यामध्ये मेटल लिगँड बॉन्डिंग आलं 1 2 3 4 5 6. कसला बॉन्डिंग आला मेटल लिगँड. कसला बॉन्डिंग आला, कसला बॉन्डिंग आला मेटल लिगँड बॉन्डिंग आला. मग मेटल लिगँड बॉन्डिंग आला, जॉमेट्री काय असणार आहे ह्याची ऑक्टाहेड्रल, आणि कॉम्प्लेक्स कसा असणार आहे नेचर मध्ये पॅरामॅग्नेटिक. काय असणार आहे पॅरामॅग्नेटिक, का असणार आहे सांगा, अनपेड. पॅरामॅग्नेटिक का असणार आहे, आता पीटीसीएनचा बघा हवाला, पीटीसीएन4 चा. तिथे स्क्वेअर प्लॅनर दिले ना, दिले ना स्क्वेअर प्लॅनर. जेव्हा कधी तुम्हाला जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर दिले, काय दिले, तेव्हा लक्षात घ्यायचं की स्पिन पेअरिंग झाले. काय झालंय, हे दिलेलं नसतंय, हे ट्रिक आहे, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्हाला जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर दिले, किंवा जर लिगँड सायनाइड आहे, जर लिगँड काय आहे साइनाइड इज अ स्ट्रॉन्ग लिगैंड, साइनाइड इज अ, सो स्पिन पेयरिंग होगा, साइनाइड इज अ स्ट्रॉन्ग लिगैंड, तो स्पिन पेयरिंग होगा. मला सांगू शकता प्लॅटिनमचा ऍटॉमिक नंबर काय, किती आहे 78. काय आहे कॉन्फिगरेशन त्याचा 78. जर 78 आहे तर काय असणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऍटॉमिक नंबर 78 असेल तर सांगा लवकर, कॉन्फिगरेशन सांगा, कॉन्फिगरेशन सांगा लवकर, कॉन्फिगरेशन काय असते बघा 5d8 6s2 6p0. काय असते 6p0. आता ग्राउंड स्टेट, ग्राउंड स्टेट 5d8 1 2 3 4 5 6 7 8 6s0 आणि 6p पण काय तर 0. एक्साइटेड स्टेट, इथं मी लिहिते एक्साइटेड स्टेट कारण मला जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर म्हटले, स्क्वेअर प्लॅनर म्हटले म्हणजे त्याचं काय होणार आहे स्पिन पेअरिंग. काय होणार आहे, काय होणार आहे स्पिन पेअरिंग. स्पिन पेअरिंग होणार म्हणजे इथं काय येणार आहे 1 2 3 4 5 6 7 8. 8 मधलं हे जे स्पिन पेअर्ड होतं, सॉरी स्पिन फ्री होतं ते स्पिन पेअर झालं. इथं जे स्पिन फ्री होतं ते स्पिन पेअर झालं. मग एक डी एक एस, पी मध्ये 3 अवेलेबल आहेत, पण माझी कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे म्हणजे एक डी एक एस आणि 2 पी, म्हणजे कोणता हायब्रिडायझेशन येणार आहे डीएसपी. मग डीएसपी2 म्हणजे स्क्वेअर प्लॅनर, आणि डीएसपी2 स्क्वेअर प्लॅनर मध्ये तर पेअरिंग झालं. मग डीएसपी2 आहे म्हणून स्क्वेअर प्लॅनर, आणि कसं आहे नेचर मध्ये
समझ में आ रहा है? यस और नो? आता है ना CrNH3 6 3+, हा सेम कोबाल्ट सारखाच आहे. कशासारखा आहे? कोबाल्ट सारखा. फक्त फाइंड करा की तो स्पिन फ्री असतो, म्हणजे स्पिन लो स्पिन हाय स्पिन अप्लाय होत नाही इथं. का लो स्पिन हाय स्पिन अप्लाय होत नाही? त्याचं रिझन आहे, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर काय असते सांगा? क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 असते. मग कॉन्फिगरेशन काय असते तर 3d4 आणि काय असते तर 4s2 असते. ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, म्हणजे कॉन्फिगरेशन काय येणार आहे? 3d3. काय येणार आहे? 3d3 आणि 4s काय येणार आहे तर 0. मग 3d4s 0 आहे बघा, हे 3d1 3d2 3d3 एवढंच आहे. मग इथं 4s आणि पुढं काय आहे तर 4p0, म्हणजे इथले s इथले 2d इथला s आणि 3d 3p, म्हणजे इथं हायब्रिडायझेशन कोणतं येणार आहे तर d2sp3. हे अनपेड आहेत म्हणून काय असणार आहे नेचरमध्ये? पॅरामॅग्नेटिक. काय असणार आहे नेचरमध्ये? काय असणार नेचरमध्ये? समजते का मी काय सांगते? यस ऑर नो? ठीक आहे. आता पुढं बघा, नेक्स्ट बघा, एक आहे NiCN काय आहे तर 4 2-. NiCN4 मध्ये X ची ऑक्सिडेशन स्टेट काय येते तर +2. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल तर काय येणार आहे? निकेल ऍक्च्युली 3d8 आणि 4s काय असते तर 2 असते निकेलचं कॉन्फिगरेशन. हा, ॲटॉमिक नंबर 28 असते. ॲटॉमिक नंबर काय असते? 28. 8 म्हणजे 3d8. मग इथं Ni2+ ला 3d8 आणि काय येणार आहे तर 4s 0 असणार आहे. पण 4p 0 पण अवेलेबल आहे. ही ग्राउंड स्टेट झाली. कोणती स्टेट झाली? कोणती स्टेट झाली? ग्राउंड स्टेट. ब्याण्णव ग्राउंड स्टेट 1 2 3 4 5 6 7 आणि इथं काय झालं तर 8. एक्साइटेड स्टेट. मी तेव्हापासूनच तुम्हाला एक सांगितलेलं, सायनाइड कसला लिगँड आहे? तुम्हाला देऊ दे नाही देऊ दे, सायनाइड कसला लिगँड आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग लिगँड आहे म्हणजे काय होणार आहे? हे बघा, हा अनपेड आहे ना, हा पेर होणार आहे. मग इथं एक S इथं P आणि इथं किती D? मला 4च पाहिजेत. असू देत की पिन, 3 पिन असू देत, म्हणून काय 3 पिन वापरायचे नाही आहेत. आतला D इथला S आणि इथले 2 P, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन DsP2. DsP2 म्हणजे कसला जॉमेट्री येणार आहे? स्क्वेअर प्लॅनार जॉमेट्री. कसला जॉमेट्री येणार आहे? कसला जॉमेट्री येणार आहे? स्क्वेअर प्लॅनार जॉमेट्री. कसला जॉमेट्री येणार आहे? स्क्वेअर प्लॅनार जॉमेट्री. सो इथं काय असणार आहे? हा आता निकेल आहे, इथं सायनाइड आहे, इथं सायनाइड आहे, इथं सायनाइड आहे आणि इथं काय आहे तर सायनाइड 2-. स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री. काय जॉमेट्री? हा, आता जर मी NiCl4 घेतला आणि परत काय घेतला 2-, तर याचं ऑक्सिडेशन स्टेट +2 येणार आहे बाळांनो. पण इथं एक गोष्ट येणार आहे की हा जो क्लोरीन आहे ना, हा वीक लिगँड आहे, स्ट्रॉंग लिगँड नाहीये. त्यामुळे स्पिन पेअरिंग होणार? स्पिन पेअरिंग नाही होणार, तर हे असंच अनपेड राहणार आहे. काय राहणार आहे? अनपेड जर राहिलं तर हायब्रिडायझेशन कसं होणार आहे तर 1s आणि 3p. 1s आणि 3p म्हणजे कसली हायब्रिडायझेशन येणार आहे? sp3 टेट्राहेड्रल जॉमेट्री येणार आहे आणि 2 अनपेड आहेत. मग हा स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री डायमॅग्नेटिक होता, हा कसा असणार आहे? पॅरामॅग्नेटिक. आणि याची जॉमेट्री कशी येणार आहे? टेट्राहेड्रल जॉमेट्री. टेट्राहेड्रल जॉमेट्री NiCl Cl 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 2-. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? कॉन्सेप्ट येते लक्षात की नाही येते? कॉन्सेप्ट लक्षात येते? ठीक. हे व्हीबीटी बद्दल होतं. पण व्हीबीटी 2 इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. 2 म्हणजे खूप सारे. सगळ्यात पहिलं तर सांगू शकत नाही की तो लिगँड स्ट्रॉंग लिगँड आहे का वीक लिगँड आहे. मग तो कॉम्प्लेक्स हायस्पिन किंवा लोस्पिन आपण जे म्हणतो ते त्यामुळे सांगत असतो, हे सांगत नाही. म्हणून आपण CFT बघतो. काय बघतो? काय बघतो?
CFT. आता हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, एकच मी एक्सप्लेन करणार काय आता ह्यातला, पुढे CFT घेणार नाही. त्याच्या आधी तुम्ही ते सगळे लिहून घ्यायचं एकदा, कॉम्प्लेक्सेस फॉर्मेशन कसा असतो तो. इथं बघा, हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. हे बघा, CONH3 प्लस लोस्पिन दिले. ऑक्सिडेशन स्टेट कोबाल्टची काय आली? +3. इथं कॉन्फिगरेशन काय आलं सांगा? 3D7 आहे हा. 1 2 3 4 5 6 +3 आहे ना? 3D6 सॉरी, +3 3D6, 4s0 आणि 4p0 आहे. नंबर ऑफ अमाइन लिगँड्स आहेत आणि नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल, त्यामुळे किती पाहिजेत मला? 6 पाहिजे. मला कॉम्प्लेक्स पहिल्यापासून काय दिलेला आहे? लोस्पिन आहे म्हणून दिलंय. काय दिलंय? मग कॉम्प्लेक्स जर लोस्पिन आहे तर मी स्पिन पेअरिंग करणार. काय करणार? मग स्पिन पेअरिंग केल्यानंतर ना किती एम्प्टी ऑर्बिटल आले? 1d, 2d, 1s आणि 3p. टोटल किती झाले? 6. मग 6 झाले. पुढं हे हायब्रिडायझेशन केलं, मग n-1d ऑर्बिटल वापरला म्हणून हा कसला कॉम्प्लेक्स आहे? तर इनर कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे? आणि एकही अनपेड नाहीये म्हणून कसं आहे? तर डायमॅग्नेटिक आणि ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री? आता COF6 3- ला आपण काय आहे? +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे, D6 आहे, 6 फ्लोराइड आहे, पण कॉम्प्लेक्स कसा दिला बाळांनो? हायस्पिन. हायस्पिन म्हणजे स्पिन पेअरिंग होते की नाही होत? मग स्पिन पेअरिंग नाही. स्पिन पेअरिंग नाही होत, कॉम्प्लेक्स इज हाय स्पिन, दॅट मीन्स पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विल नॉट पार्टिसिपेट. मग त्यावेळी आपण काय केलं? तर बाहेरचेच वापरले सगळे. 1s 3p आणि 2d म्हणजे sp3d2 झाला हायब्रिडायझेशन. मग त्याचं मेटल लिगँड बॉन्डिंग, sp3d2 हायब्रिडायझेशन. जॉमेट्री चेंज नाही होणार आहे. जॉमेट्री चेंज होणार? हा, जॉमेट्री ऑक्टाहेड्रलच असणार आहे, पण कसा असणार आहे तो नेचरमध्ये? कसं असणार आहे नेचरमध्ये? पॅरामॅग्नेटिक. का सांगा? किती अनपेड आहे? किती अनपेड आहे? समझ में आ रहा है? येस और नो? इथे बघा, बरं इथं खाली असेल मी. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. मला सांगा, इथं ब्रॅकेटमध्ये दिलंय का लो स्पिन हाय स्पिन? मी तुम्हाला काय म्हटलं? जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर लो स्पिन हाय स्पिनचा संबंध येईल. पण एक अक्कल आपण लावायची की जेवढे काय हायलाइट्स आहेत, जेवढे काय, ते सगळे कसले लिगँड्स असतात? तर वीक लिगँड्स असतात. कसले लिगँड्स असतात? त्यामुळे त्यांचं स्पिन पेअरिंग होत, स्पिन फ्री असतात. ते काय असतात? हे आपण शिकणार आहे पुढे CFT ला, पण VBT पहिला दिले. ठीक आहे. मग ठीक आहे, Ni2 प्लस ऑक्सिडेशन स्टेट 3d8 4s0 4p0. नंबर ऑफ क्लोराइड्स 4 आहेत, त्यामुळे मला 4 वॅकंट ऑर्बिटल पाहिजेत म्हणून मी 4 बाहेरचे वापरणार आहे. मग sp3 हायब्रिडायझेशन झालं. किती अनपेड आहेत? 4 अनपेड आहेत. हे बघा, हे बघा, हे कसली जॉमेट्री आहे? टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री आहे? टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. फॉर 4 वॅकंट sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. कॉन्फिगरेशन हा आहे पॅरामॅग्नेटिक आहे. इथं दिलंय स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सला लो स्पिन हाय स्पिन. पण जेव्हा स्क्वेअर प्लॅनर म्हटलं, काय म्हटलं? डोक्यात काय घालायचं? स्पिन पेअरिंग झालंय. काय झालंय? कारण स्क्वेअर प्लॅनरला हायब्रिडायझेशन येते ते कोणतं येतं? तर DSP2 सॉरी, D2 नाही, DSP2. कोणतं हायब्रिडायझेशन येते? DSP2. मग D वापरण्यासाठी तर DMT असायला पाहिजे ना. मग MTI म्हणजे काय झाले? तर स्पिन पेअरिंग. माहिती बघा, हे झालंय. हे जे 2 अनपेड आहेत ते पेड होतात स्क्वेअर प्लॅनरला. कशाला? स्क्वेअर प्लॅनर. स्क्वेअर प्लॅनरला प्ले झाले, DSP2 झालं. मग DSP2, मग DSP2 चं हायब्रिडायझेशन झालं, सायनाइड, हे पेअरिंग झालं, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री झाली. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? लिमिटेशन बघा VBTचे काय आहेत बाळांनो. काय काय लिमिटेशन आहेत बघा VBTचे? It does not explain the high spin or low spin nature of complex. तो कॉम्प्लेक्स हाय स्पिन का आहे किंवा तो कॉम्प्लेक्स लो स्पिन का आहे? हाय स्पिन म्हणजे स्पिन फ्री, म्हणजे स्पिन पेअरिंग होत नाही, आणि लो स्पिन म्हणजे स्पिन पेअरिंग होत आहे. काय होत आहे?
ते का होते हे सांगत नाही. ते होते कारण लिगॅंड लो स्पिन आहे म्हणजे स्ट्रॉंग लिगॅंड आणि हाय स्पिन आहे म्हणजे वीक लिगॅंड. हा, in other words, strong or and weak field nature of ligand cannot be distinguished. It does not provide any explanation for the color of the coordination compounds. मी डी ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सला कलर काय येते, कारण डी टू डी ट्रान्झिशन असते. जे डी सबशेल आहे ती स्प्लिट होते दोन एनर्जी लेवलला, टी टू जी आणि इजी एनर्जी लेवलला. कोणत्या एनर्जी लेवलला? टी टू जी आणि इजी. आठवते नाही आठवते आय डोंट नो, पण मी शिकवलंय तुम्हाला. आणि मग इलेक्ट्रॉन जम्प करतोय लोअर टू हायर. So, structure of the complex predicted from VBT would not always match necessary with those determined from the experiment. एक्सपेरिमेंट मध्ये येणारे जॉमेट्री आणि VBT ने दिलेल्या जॉमेट्री कायम मॅच होईल गरजेचं नाही. त्यामुळे नेक्स्ट थिअरी आपण बघतो. काय? To overcome these difficulties in VBT, the crystal field theory has been proposed, which has been widely accepted. समजतं इथपर्यंत? ठीक आहे. पहिला VBTचं स्ट्रक्चर्स लिहून घ्या.